रिपब्लिक डे पर अमरावती शहर में गंभीर और चौंकाने वाली घटना हुई है। आज 26 जनवरी को एक महिला ने खुद पर पेट्रोल डालकर डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस के सामने आत्मदाह की कोशिश की, जिससे हंगामा मच गया। हालांकि इलाके में तैनात पुलिस के समय पर दखल देने से एक बड़ा हादसा टल गया और महिला की जान बच गई। इस घटना से डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस इलाके में कुछ देर के लिए टेंशन का माहौल बन गया था। आत्मदाह की कोशिश करने वाली महिला का नाम उषा गोंडा है। उसने आरोप लगाया है कि कुछ लोगों ने उसके साथ पैसों की ठगी की है और इस मामले में इंसाफ पाने के लिए वो बार बार पुलिस स्टेशन और एडमिनिस्ट्रेटिव सिस्टम से गुहार लगाती रही। हालांकि उसने कहा कि उसे लग रहा है कि कोई ठोस कार्यवाही न होने की वजह से उसे इंसाफ नहीं मिल रहा। घटना से पहले उषा गोंडा ने एक प्रेस कॉन्फ्रेंस की थी और आत्मदाह की चेतावनी दी थी। उसके बाद वो पेट्रोल की केन लेकर डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस के मेन गेट के सामने पहुंची और खुद को जलाने की कोशिश की। जैसे ही इस घटना का पता चला, गाडगे नगर पुलिस स्टेशन का स्टाफ तुरंत मौके पर पहुंचा और हालात को काबू में किया। इस समय सीक्रेट अमलदार अमोल पाटिल, स्नेहल राउत, पल्लवी गणेश और दूसरे पुलिस वालों ने सावधानी बरतते हुए महिला को रोक लिया और एक बड़ी मुसीबत टल गई। संबंधित महिला को आग की जांच के लिए फ्रेजरपुरा पुलिस स्टेशन को सौंप दिया गया है। रिपब्लिक डे पर सरकारी ऑफिस के सामने हुई इस घटना ने एडमिनिस्ट्रेशन पर सवाल खड़े कर दिए हैं और लोग शिकायत करने वाली महिला को इंसाफ दिलाने की मांग कर रही हैं। माझी फसवणूक झालेली आहे। 4,65,000 फसवणारे, माझा पैसा धुणं भांडे केलेला आहे। फसवणारे अमर कॉलनीतले अमर गजानन ठाकूर, माया अमर ठाकूर, छाया बंटी ठाकूर, बंटी गजानन ठाकूर या लोकांनी माझे धुणं भांड्याचे कष्टाचे पैसे 4,65,000 रुपये हडपलेले आहेत। ते परत मागत असताना देत नाही आहे। 2023 ला मी फैजलपुरा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे। फैजलपुरा पोलीस स्टेशन त्याला फसवेगिरीचा गुन्हा दाखल करतो म्हणून श्रेणी मला टाळाटाळ करत आहे। 8 मार्च रोजी मी सीपी ऑफिस समोर उपोषणला बसले असता मला 2 लाख रुपयाची रात्रीच्या 11 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवण्यात आलं आणि 2 लाखाचं सेटलमेंट करण्यात आलं। 7,000 रुपये महिन्यांनी ते प्रेशर मध्ये येऊन श्रेणी मी ते सही दिली। आता तुम्ही सांगा 7,000 रुपयाने 2 लाख रुपये मी घेऊ का? माझ्या एवढा कष्टाचा पैसा आहे। 4,65,000 रुपये म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यभराची कमाई आहे। माझ्या मुलीचं लग्न जुळलेलं आहे। माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला पैसा हवा आहे आणि मला या लोकांनी पैसा देण्यात यावा, नाही तर पूर्ण परिवारावर फसवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच का बरं? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच का बरं? तर प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन आहे ना। आज महिलांसाठी अधिकार आहे, महिलांसाठी सगळे काही झटणारे लोक आहे, पण माझ्यासाठी कोण आहे? आज मी अमरावतीतल्या प्रत्येक कोणत्यात जाऊन फिरलेली, आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ता, आज माझ्यासाठी कोण आहे? महिलासाठी एवढाले भाषण देणारे लोक प्रत्येक ठिकाणी गेली। हाड कुत्र्या दुसरं घर पाय अशी माझी दशा झालेली आहे। माझ्यावर सबूत आहे, माझ्यावर व्हिडिओ आहे। त्यानं कबुललेला का 4,65,000 आम्ही दुकान विकल्यावर तुझे पैसे तुले परत करतो म्हणून शनानी माझ्यावर मी दिलेले पैशाचे 10 बाया सबूत आहे। तर मला काऊन न्याय नाही भेटत आहे? मला काऊन फिरवत आहे? मला फिरवण्याचं कारण काय आहे? काऊन फिरवत आहे? मला फिरू मी कंटाळलेली आहे। मी मानसिक त्रासानं कंटाळून गेलेली आहे। आज मला कोणी नाही द्याले, समोर नाही आलेला आहे। ना पोलीस स्टेशन आहे, ना आमदार खासदार आहे, ना नगरसेवक आहे, ना कोणी आहे। मी आज अमरावतीतल्या प्रत्येक कोणत्या धुणं भांडे करणारी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पैदल फिरलेली आहे। या माझ्या त्रासाचा कोण जिम्मेदार आहे? यातले कोण नाही देणार आहे? एक महिलासाठी म्हणतात, महिला आझादीसाठी म्हणून महिलाले आम्ही महिलाच्या अत्याचारवर हे करू, पण त्या महिलाच्या त्याच्यासाठी हे करू। मी प्रत्येक महिलाले न्याय देणार वाल्यापाशी फिरली, महिला मंडळवाल्यापाशी गेली। महिला मंडळवाले म्हणते आम्ही नवरा बायकोच्या भांडणात सोडवतो, म्हणते याच्यात आम्ही करू शकत नाही। म्हणते माझ्यासोबत असं काऊन झालं? काऊन होत आहे? मला शासनाला काय मागणी आहे तुमची? शासनाला मागणी आहे माझे पैसे परत देण्यात यावे, नाही तर मग मला त्यांच्या पूर्ण परिवार, ठाकूर परिवार, छाया, माया, अमर, बंटी याच्यावर फसवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा।